Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel. हॅलो अंजिताई, तुम्हाला माझा नमस्कार आणि मनपूर्वक आभार की तुम्ही मला बिग बॉस मराठी शो बद्दल माहिती दिली आणि मी तुमच्यामुळेच पहिल्यांदा बघितला शो आणि मला खूप आवडला. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही मला या शो मध्ये आपले पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवायची संधी दिली, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. शो बद्दल बोलूया. शो मध्ये आम्ही जे बघतोय की आज म्हणजे घनश्याम बद्दल बोलतोय की घनश्यामला जे दिलं तर टास्क दिलाय की त्याला निर्णय घ्यायचा की कोणाची कोणती परफॉर्मन्स चांगली वाटली, तर त्याचा निर्णय होता की त्याला कोणाची आवडली आणि तो विजयी ही तेच विजय ठरेल. तर त्यांनी आपले जे निर्णय दिले तर मला त्याचे जे निर्णयावरून वाटलं की त्यांनी दोन्ही ग्रुपमध्ये बॅलन्स बनवायची करता असे निर्णय घेतले. कारण अरबाज आणि निक्कीचा डान्स परफॉर्मन्स चांगला होता, बेटर देन अपोजिट साईडचा पेक्षा. पण त्यांनी ना तेव्हा असं नाही केलं. निक्की आणि यांच्या डान्सला त्यांनी नाही म्हटलं. तर मला त्याच्यावरूनच वाटतं की त्यांनी बॅलन्स बनवायचा जो त्याच्यामध्ये नेतागिरी जे आहे ते दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी. पण मला त्याचा गेम आवडत नाही याच्याकरता की तो स्वतःचे निर्णय घेत नाही. निक्कीताईच्या प्रत्येक बोलण्यावरून तो होशी ओलावतो, ते मला आवडत नाही. त्याचे स्वतःचे आपले मत असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की दुसरं आहे की मला अरबाज आणि निक्कीच्या भांडणामुळे की लसूणबद्दल तो खूप मोठा भांडण जरी नसला तरी त्याच्यावर बोलायची इच्छा याच्याकरता झाली की जो टास्क होता यांना नॉमिनेशनसाठी, ते यांनी जो बिग बॉसनी जे सांगितलं होतं की चर्चेत जो सगळ्यात जास्त जोडी आहे, जी जोडी चर्चेत जास्त आहे त्यांच्यावरून त्यांना हे द्यायला पाहिजे होतं, नॉमिनेशन म्हणजे सेव्ह करायचं होतं. पण त्यांनी एक ॲड केलं होतं की त्या जी जोडीला तुम्ही नॉमिनेट कराल तो सामान पण जाईल. तर बिग बॉसच्या घरचे लोकांनी सामानाला जास्त इम्पॉर्टंट दिला ना की ह्या पार्टिसिपेट लोकांना. कारण इथे खास जेवणाचे किती दिवस बिग बॉस तुमचं सामान घेऊन तुम्हाला उपाशी ठेवणार होते. काही तास तुम्हाला जर 3 महिने राहायचं तिथे तर तुम्हाला जेवायला पण दिलं असं बिग बॉसनी दुसरा टास्क आणला असता. पण त्यांनी माइंडनी जर खेळलं असतं ना तर नॉमिनेशनचं तसं खेळायला पाहिजे होतं, सामान न वाचवता. इथे सूरजला नॉमिनेट केलं. सूरजसाठी कोणी पण त्याच्या ग्रुपचं भांडताना दिसलं नाही. सूरज सगळ्यांना सामानाला महत्त्व दिलं. खास मला अंकिताबद्दल बोलायचं की अंकिता कॅप्टन. आणि आज जे मी तिचे डायलॉग ऐकले जे ती बोलत होती की म्हणजे तो झाडत होता तेव्हा की हे मानवीकरण आहे, मानवता दाखवली पाहिजे, माणुसकी दाखवलं पाहिजे. मग तू तेव्हा का नाही इतक्या छान माणसाला, इतक्या छान मुलाला तू सेव्ह करायचा प्रयत्न नाही केला, तेव्हा तू त्याला नॉमिनेट केलं. म्हणून मला म्हणायचं होतं त्याबद्दल की मला तो टास्क बद्दल बोलायची इच्छा झाली. दुसरी गोष्ट आहे की आज सगळ्यात मोठा विषय होता याचा वर्षाताई आणि जान्हवीच्या भांडणाचा. तर जान्हवीनी जे काही बोलली निर्लज्ज वगैरे जे काही म्हणलं ते आर्याला म्हटलं, पण वर्षाताईमध्ये निर्लज्जम समरव्यामी म्हटलं. तर जान्हवीनी म्हटलं की वर्षाताई मी तुम्हाला बोलत नाहीये, तुम्ही मध्ये नका बोलू. तर वर्षाताईंनी तिथे थांबायला हवं होतं किंवा क्लिअर करायला पाहिजे होतं की तू कोणाला बोलली. पण ते तसं नाही, वाद झाला. वर्षाताईंनी थोडंसं थांबायला पाहिजे होतं. जेव्हा सगळे लोक म्हणताय की वर्षाताई, मी पण मानते की वर्षाताईचं नाव आहे, वर्षाताई सिनियर कलाकार आहे, त्यांना खूप सन्मानित केलं पुरस्कारनी आणि त्यांनी खूप छान काम केले. मला पण त्यांचे मराठी हिंदी दोन्ही चित्रपट खूप आवडतात. मी म्हणजे बघितले, जवळपास सगळेच चित्रपट त्यांचे बघितले. पण जे आज ज्या घरात आहे बिग बॉसच्या घरात सगळे जवळपास सगळे सारखे असायला पाहिजे. तर हां, मोठे आहे, त्यांचा मान आहे तर त्यांना मान द्यायला पाहिजे. कोणाला उद्धटपणाने नाही बोललं पाहिजे. ही इतकी खात्री इतकी करायला हवी सगळ्यांनी. हे जान्हवीनी पण विचार करायला हवा. पण मलाही म्हणायचं आहे की कुठेतरी वर्षाताईंनी पण भडकवायचं काम केलं. दुसरी गोष्ट आहे की जान्हवी पोरांबद्दल पोरांमध्ये येऊन बोलतात वगैरे जे काही बोलली, आता ते कोणत्या अर्थाने म्हटलं ते आता ती तिचं क्लिअर करेल आणि रितेश भाऊ पण सांगतीलच. पण इथे मी अंकिताबद्दल बोलू इच्छिक आहे की अंकिता जेव्हा ही बोलत होती आता हे सर्व तेव्हा सगळे हसत होते. मग इतकंच वाईट वाटत होतं तुला अंकिता, तेव्हा तू कॅप्टन आहे म्हणायला पाहिजे होतं अंकिताने की तू हे काय बोलतेच आहे,
पहिले तू क्लिअर कर, तू आपलं काम कर की तू इतक्या मोठ्या बाईला तू कॅरेक्टरच्या बद्दल बोलतो. जेव्हा त्या बोलल्या की मी माझ्या नवऱ्यासोबत खुश आहे वगैरे, तेव्हा मग तिने म्हणायला पाहिजे होतं. तेव्हा मी अंकिताला अक्षरशः हसताना बघितलं, आर्या वगैरे सगळे हसत होते, तेव्हाही बोलली नाही. जेव्हा पुरस्कारची वेळ आली की तेव्हा तू म्हणाली की कामाबद्दल बोलू नको, त्यांच्या कामाबद्दल त्यांचा पुरस्कार. मग तेव्हा तुला म्हणजे तेव्हा तोपर्यंत तुला चांगलं वाटत होतं का? जे चालू आहे ते होऊ देत होती. कॅप्टन तर तुझं काम होतं थांबवणं, तू वाढवू दिलं आणि त्याच्यानंतर बोलते. तर हे तुझं पण काम आहे, तू कॅप्टन आहे. आणि तू निकिताला पण निकीला पण तू म्हणू शकते की निकी तुला ते का उचलाच लागेल, तुझं सामान आहे, तुझं सामान जिथे तिथे पडून असतं, जे काही आहे तू म्हणायला हवं होतं ना की तू त्यांना म्हणते की तिला म्हणायचं नाही, तिला जे करायचं करू दे, जिथे ठेवायचं. हे कॅप्टनचं काम नाही आहे. हे कॅप्टनची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्यांना सगळ्यांना बॅलन्समध्ये घेऊन चालायचं. तू असं बोलते आणि मग तू म्हणते की रितेश भाऊ बघून घेईन. जर तिने यावेळेस म्हटलं की नाही मला नाही ऐकायचं तुझं, तू थोडंसं दाखव, तर तू तर तुझं दाखव कॅप्टन की मी कॅप्टन आहे, तुझं माझ्या गोष्टी तुला ऐकावं लागणार आहे, मी जे सांगेल तुला ते करावं लागणार आहे, हे म्हणून तर बघ. पण तो तसं न बोलता डायरेक्ट गिवअप करायचा, म्हणजे तुला वाद करायचा नाही आहे, चांगलं बनायचं आहे, चांगलं दिसायचं आहे. पण कॅप्टन जर बनली आहे तर तुला हे जबाबदाऱ्या पण घ्यावंच लागेल. निखिलचं काम काही दिसत नाही, योगिता पण दिसत नाही. आता बघतात आज कोण जाणार आहे. मला योगिताची चान्स वाटते, निखिलचा काही गेम नाही दिसत आहे. बघते. थँक्यू सो मच. पण आज जोडी आवडते मला, याची वैभवची आणि इराणीची जोडी आवडते. दुसरी जोडी अरबाज आणि वैभवची पण जोडी आवडली मला, की ते छान दिसते. तेव्हा ते राखी सेलिब्रेशनमध्ये रडताना दोघंही तो चांगलं वाटलं. थँक्यू सो मच अंजुजी, थँक्यू सो. Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.